पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काळवाडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झालेत। 20 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेसाठी पोषण आहार साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोची सरपंच तुषार वामन यांनी पाहणी केली होती। पाहणी साहित्य खराब असल्याचा आरोप करण्यात आला। निकृष्ट दर्जाचं पोषण आहार जो आहे तो साहित्य वाटप होत असल्याची तक्रार सरपंचांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली होती। या तक्रारीनंतर एफडीएच्या भरारी पथकाने कारवाई करत साहित्याचे नमुने ताब्यात घेतले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे। काय आता केलं पाहिजे आता त्या उर्वरित अन्नाचं? तो त्यामुळेच आपण तो जप्त करून ठेवणार आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे पुढे त्याची कारवाई होते। त्या गाडीतला जो माल आहे तो काही शाळांना काल खाली झालेला आहे, त्यांचं काय, त्या बालकांचं काय? त्याच्या संदर्भात पुरवठा विभाग जो शाळेचा आहे, शिक्षण विभाग, त्यांनी तो माल परत बोलवून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तो वाटप केला जाणार।